मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी नवं शिकायचं असेल तर लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण या चॅनेलवर तुम्हाला वास्तुशास्त्र, धर्मशास्त्र आणि गरुड पुराणातील अद्भुत ज्ञानवर्धक गोष्टी नेहमी पाहायला मिळतील. मित्रांनो, आज आपण अशा एका गूढ पण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या जीवनाशी जोडलेला आहे. मृत्यू हा प्रत्येकाचा शेवटचा प्रवास आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की या प्रवासाआधी निसर्ग काही संकेत देतो. काही अशा गोष्टी आपल्या शरीरात, मनात आणि आसपासच्या वातावरणात घडतात ज्या सामान्य लोकांच्या लक्षात येत नाहीत, पण जाणकार लोक त्यांना ओळखतात आणि समजतात. आज आपण त्या गूढ रहस्याच्या दारात प्रवेश करणार आहोत जिथे हे संकेत लपलेले आहेत. चला मित्रांनो, आपण आपला जास्त वेळ न घालवता आता त्या 5 संकेतांपैकी पहिल्या संकेताबद्दल शांतपणे आणि लक्षपूर्वक ऐकूया. कारण जे काही सांगितले जाणार आहे ते केवळ शब्द नाहीत, तर जीवनाच्या शेवटच्या प्रवासापूर्वी निसर्ग देत असलेल्या सूक्ष्म इशाऱ्यांचे अर्थ आहेत. आणि हे अर्थ समजून घेतले तर आपल्या मनातली घाई कमी होते, भीती हळूहळू वितळते आणि स्वीकाराची एक मौशी ज्योत पेटते. आता सर्वात आधी जो संकेत लक्षात येतो तो म्हणजे शरीरातील जीवनशक्ती कमी होऊ लागते. हा बदल एखाद्या मोठ्या आवाजात नाही, तर अगदी मंद गतीने शांतपणे उंबरठ्यावर येऊन उभा राहतो आणि रोजच्या छोट्या छोट्या कृतींमध्ये स्वतःला दाखवतो. कालपर्यंत सहज वाटणारी कामे जसे की उठणे, बसणे, जिना चढणे, भांडी, कपडे, हलके फुलके घरकाम किंवा अगदी अंगणात पाणी घालणे ही सुद्धा अचानक जडजड भासू लागतात. जिथे पूर्वी पायात चपलाई असायची तिथे आता एक जडावा येतो. चालताना पावलांचा ठेका बिघडतो, शरीर आपोआप हळू होऊ लागते आणि जणू प्रत्येक हालचाल करताना आतून कोणीतरी सांगतम थांब, आता थोडी विश्रांती घे. या थकव्याची छटा चेहऱ्यावरही दिसते. डोळ्यांची चमक थोडी मंदावते, पापण्या जड होतात, ओठांचे कोपरे खाली वलतात आणि त्वचेवरची तजेलपणा जसा उन्हातला रंग हळूहळू फिका पडतो तसा कमी होऊ लागतो. आरशात पाहिलं तर स्वतःचीच नजर दुसरीकडे वलते, कारण मनाला जाणवतं की आतली ऊर्जा जणू परतीचा प्रवास सुरू करत आहे. जेवणाबाबतही हेच जाणवते. आवडत्या पदार्थांचा वास आला तरी हलकासा कंटाळा वाटतो. घास छोटे होतात, पाणी थोडं प्यायची सवय होते. पोटात भूक आणि तृप्तीची जी तार असते ती सैल पडते. जिभेवरचे चविष्ट रंग करडे होतात आणि मनाला साधी पेच साधम दूध, साधम पाणी यांचाच आधार वाटतो. कारण शरीराला मेहनतीपेक्षा शांततेची गरज वाढत चाललेली असते. झोपेच्या वेळेतही एक अद्भुत बदल सुरू असतो. रात्री लवकर झोप येते किंवा उलट झोप काही केल्या लागत नाही. अर्धरात्री डोळे आपोआप उघडतात. 2 ते 4 या पहाटेच्या वेळी एक अस्पष्ट शांतता खोलवरून वर येते आणि माणूस छताकडे पाहत विचारांच्या ओघात वाहत जातो. तो विचारांचा प्रवाह नेहमीच्या चिंता, कामधंदे या सगळ्यांपासून दूर असतो. तिथे आठवणी असतात. आईच्या हातचा सुगंध असतो, बालपणीच्या घर असतं. कधी कधी हसरे चेहरे आठवतात, जे चेहरे आज या जगात नाहीत, पण मन त्यांच्या सहवासात विसावम असं म्हणतम. अशा वेळी शरीर स्थिर असलं तरी आत एक सूक्ष्म प्रवाह चालू असतो. जणू निसर्ग मनाला साथ देतोय, आता थोडे हलके हो, आता स्वतःला मोकलम कर. हातापायांत थोडा शिणवा येतो, तलव्यांना थंडावा जाणवतो आणि कपाळावर हलकी उष्णता जाणवते. श्वासोच्छ्वासाची लय सुद्धा बदलते. श्वास खोल जातो आणि थोड्या वेळाने मंद होतो. गाभाऱ्यातील घंटा जशी कधी कधी स्वतःहून थरथरते, तसा छातीत एक हलकासा कंप जाणवतो. उठून बसताना डोकं हलकनसम फिरल्यासारखं होतं. म्हणून व्यक्ती आपोआप कमी बोलू लागते, कमी फिरू लागते आणि शांत बसून राहणं पसंत करते. यात आलस नसतो, तर स्वाभाविक थकव्याची एक सौम्य विनंती असते, कृपया मला थोडा विसावा द्या. या सगळ्याबरोबरच मनाच्या धाग्यामध्येही एक बदल घडतो. ज्यांना रोज भेटायचो त्यांच्यापेक्षा आपले पण देणाऱ्या थोड्याशा लोकांच्या सहवासाची इच्छा वाढते. बाहेरची गर्दी, आवाज, वादविवाद, टीव्ही, मोबाईल यांच्यापासून मन हलूच दूर जाऊ लागतम आणि शांत कोपरा, खिडकी ज्वलचम, आकाश, रात्रीची चंद्रकिरणम या सगळ्या साध्या गोष्टी मनाला जवळ वाटायला लागतात. कधी कधी व्यक्ती स्वतःशीच हलक्या आवाजात बोलते, स्वतःला समजावते, मी ठीक आहे, मी शांत आहे, घाई नाही. आणि या वाक्यामध्ये कोणताही तात्कालिक ताण नसतो. उलट
एक प्रकारची स्वीकाराची ऊब असते, ज्याला पाहून घरच्यांना सुरुवातीला धास्ती वाटू शकते, पण जरा लक्षाने पाहिलं तर त्या शांततेत एक निरामय भाव दिसतो. आवाजाची पट्टीही बदलते, बोलणं मंद होतं, शब्दांमध्ये थांबे वाढतात आणि नजरेत एक खोलवरचं पाणी दाटून येतं, जणू शब्दांऐवजी नजरच सांगते की मी आता थोडं आतमध्ये जात आहे. काही लोक अनवधानाने अपूर्ण कामांची आठवण काढतात, कुणाला एखादी वस्तू देऊन टाका असं सांगतात, कागदपत्रम नीट करून ठेवतात, जुन्या कपड्यांची बांधाबांध करतात आणि घरातील लहान सहान तंटे मिटवण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं पहिल्या संकेताच्या अत्यंत मानवी चेहरा आहे, कारण जीवनशक्ती कमी झाल्यावर मन नात्यांच्या उभेकडे परत धाव घेतम, जे अपुरम राहिलं येते भरून काढायचं हे अंतर्मन आपोआप सांगू लागथम. शरीर भाषेमध्ये आणखी काही सूक्ष्म छटा दिसतात. पाठमोरा कणा वाकू लागतो, मान थोडी झुकते बसताना पाठ. मित्रांनो, आता आपण तुम्हाला दुसऱ्या संकेताबद्दल सांगणार आहोत, जो संकेत पहिल्यापेक्षा थोडा वेगळा आहे, कारण पहिला संकेत जिथे शरीराशी जास्त जोडलेला असतो, तिथे हा दुसरा संकेत मनाशी आणि आत्म्याशी खोलवरून संबंधित असतो. पहिला संकेत शरीराच्या ऊर्जेचा मंदावलेला प्रवाह दाखवतो, तर दुसरा संकेत मनात आणि विचारांच्या गाभार्यात होणाऱ्या सूक्ष्म पण गूढ बदलांची चाहूल देतो. हा दुसरा संकेत म्हणजे मनाच्या अवस्था आणि आठवणींचा अद्भुत प्रवास. माणसाला अचानक आपल्या लहानपणीच्या आठवणी जागृत होऊ लागतात, ज्या आठवणी वर्षानुवर्षे धूसर झालेल्या असतात, त्या अचानक अगदी जशाच्या तशा डोळ्यांसमोर येतात. बालपणीच्या घर, आईच्या हातच्या सुगंध, वडिलांच्या आधार, शाळेचा पहिला दिवस, मित्रांसोबत खेळलेले खेळ, पावसात भिजलेले क्षण, हे सगळं इतक्या स्पष्टपणे आणि जिवंत स्वरूपात परत यायला लागतं की जणू एखाद्या चित्रपटाची रिळम मागे फिरवली जात आहेत. फक्त लहानपणच नाही तर तरुणपणीचे प्रसंगी मनात येतात. आपण भेटलेले खास लोक, केलेली कामं, जीवनातली महत्वाची वळणं, सगळं एकामागोमाग एक डोळ्यांसमोर उभं राहतं. यातली अनेक माणसं आता या जगात नसतात, पण ते स्वप्नात किंवा ध्यानात दिसतात आणि ते हसत बोलत आपल्याशी संवाद साधतात. कधी कधी ते हात धरून कुठेतरी न्यायला येतात. ही स्वप्नम इतकी खरी वाटतात की जागे झाल्यावरही माणूस त्या भावनेत रमून जातो. शास्त्र सांगतम की हा आत्म्याचा सूक्ष्म संवाद असतो. जेव्हा आत्मा आपल्या प्रवासाची तयारी करत असतो, तेव्हा तो आपल्या जीवनातल्या महत्वाच्या आठवणी आणि व्यक्तींना भेटून निरोप घेतो. काही वेळा माणूस स्वतःशीच बोलू लागतो किंवा हवेतल्या रिकाम्या जागेशी संवाद साधतो. घरच्यांना वाटतं की तो कोणाला पाहतोय किंवा ऐकतोय, पण प्रत्यक्षात तो आत्म्याच्या गाभार्यात चाललेला संवाद असतो. या संकेताच्या कालात मनाचा स्वभाव खूप बदलतो. रोजच्या चिंता, पैसे, व्यवहार, नोकरी, कामधंदा या सगळ्यांपासून मन हळूहळू अलिप्त होऊ लागतं. त्याऐवजी माणूस शांततेत रमायला लागतो, आकाशाकडे बघत राहतो, पक्ष्यांच्या चिवचिवाटात किंवा वाऱ्याच्या झुलुकीत काहीतरी संदेश ऐकू लागतो. त्याच्या नजरेत एक खोल शांतता दिसू लागते, जणू त्याने जीवनातील गोंगाटातून बाहेर पडून एका नवीन प्रवासाकडे पाऊल टाकलं आहे. अनेकदा यावेळी माणूस आपल्या प्रिय व्यक्तींना अचानक काही जुन्या गोष्टी सांगतो, ज्यांच्या आजच्या परिस्थितीशी काहीही संबंध नसतो, पण त्या त्याच्या मनातील जडणघडणीचा भाग असतात. हे शब्द ऐकून घरच्यांना कळतं की तो आपल्या आतल्या जगात जाऊन बसलाय आणि तेथूनच्या बाहेर बोलतोय. हा दुसरा संकेत आपल्याला सांगतो की मनाची तयारी सुरू झाली आहे. शरीर अजूनही कार्यरत असलं तरी आत्मा आता हळूहळू जीवनाच्या शेवटच्या दाराकडे जाणाऱ्या पायवाटेवर चालू लागला आहे, जिथे प्रत्येक पाऊल आठवणीच्या फुलांनी सजलेलं आहे आणि प्रत्येक आठवण त्या प्रवासाला सुगंध देत आहे. मित्रांनो, आता आम्ही तुम्हाला तिसऱ्या संकेताबद्दल सांगणार आहोत. हा संकेत मृत्यू जवळ येत असताना शरीराच्या वागण्यात आणि दिनचर्येमध्ये अचानक झालेल्या मोठ्या बदलाशी संबंधित असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शेवटचा काल जवळ येतो, तेव्हा त्याची झोप आणि जागेपणाची सवय पूर्णपणे बदलू लागते. जो माणूस आधी दिवसा सक्रिय आणि रात्री झोपणारा असतो, तो आता दिवस रात्र यामध्ये फरक अनुभवत नाही. तो जास्तीत जास्त वेळ झोपेत राहतो किंवा वारंवार झोप लागते आणि जागे झाल्यावरही शरीरात थकवा जाणवतो. हा बदल फक्त थकव्यामुळे किंवा आजारामुळे
होत नाही तर शरीर आता ऊर्जेची बचत करण्याच्या अवस्थेत जातो. जीवनाच्या शेवटच्या दिवसांत शरीर हळूहळू आपली गरज कमी करू लागते. अन्न कमी होते, पाणी पिण्याची इच्छा कमी होते आणि मनही बाहेरील जगाशी कमी जोडले जाते. अनेकदा व्यक्ती अर्धवट झोपेत जुन्या दिवसांच्या गोष्टी बोलू लागतो किंवा गेलेल्या आपतेष्टांविषयी सांगू लागतो, जणू तो त्यांना भेटण्याची तयारी करत आहे. कुटुंबियांना हा बदल पाहून काळजी वाटू शकते, पण हा एक नैसर्गिक प्रवास असतो जेव्हा आत्मा हळूहळू शरीरापासून वेगळा होऊ लागतो. मित्रांनो, आता आम्ही तुम्हाला चौथ्या संकेताबद्दल सांगणार आहोत. हा संकेत मृत्यू जवळ येत असताना व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये आणि नजरेमध्ये दिसणाऱ्या बदलाशी संबंधित असतो. जेव्हा एखाद्याचा शेवटचा काल जवळ येतो तेव्हा त्याच्या डोळ्यांमधली चमक हळूहळू कमी होऊ लागते. जे डोळे आधी उत्साहाने, जिवंतपणाने आणि ऊर्जेने भरलेले असतात ते आता थोडे फिके दिसू लागतात. अनेकदा नजर स्थिर राहत नाही तर एखाद्या दूरच्या गोष्टीकडे किंवा शून्याकडे खिलून राहते. अनेक वेळा असे होते की मरणाच्या काही दिवस आधी व्यक्तीचे डोळे जणू काहीतरी वेगळे पाहत असतात, जे इतरांना दिसत नाही. काही लोक सांगतात की अशा क्षणी जाणारी व्यक्ती तिच्या आधी गेलेल्या जवळच्या आत्म्यांना किंवा दैवी प्रकाशाला पाहत असते. नजरेत एक वेगळा शांतपणा आणि स्थिरता येते, जणू तिला पुढे काय होणार आहे हे माहीत आहे. काही वेळा डोळ्यांभोवती कालसर वर्तुळे येतात आणि पापण्या जड होतात. हे शरीराच्या ऊर्जेची पातळी कमी होत असल्याचे लक्षण असं ते. डोळ्यातील हा बदल पाहून आपल्याला समजते की आत्मा आता हळूहळू आपल्या देहाचा निरोप घेण्याची तयारी करत आहे आणि शरीर फक्त एक वाहक म्हणून राहिले आहे. हा संकेत कुटुंबियांना भावनिकदृष्ट्या कठीण वाटतो, कारण डोळे हे मनाचे आरसे असतात आणि जेव्हा ते बदलतात तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीच्या प्रवासाची खरी जाणीव होते. पण हाच तो क्षण असतो जेव्हा आपण तिच्याशी प्रेमाने बोलावे, तिचा हात धरावा आणि तिच्या आत्म्याला शांतपणे प्रवास करण्यासाठी शुभेच्छा द्याव्यात. मित्रांनो, आता आम्ही तुम्हाला पाचव्या आणि शेवटच्या संकेताबद्दल सांगणार आहोत. हा संकेत मृत्यू जवळ येण्याआधी शरीरातून येणाऱ्या एका विशेष प्रकारच्या गंधाशी संबंधित असतो. जो गंध सामान्य वेळेस कुणालाही जाणवत नाही, पण मृत्यूच्या अगोदर काही दिवस किंवा काही तास आधी तो हलका हलका जाणवू लागतो. हा गंध नेहमी एखाद्या औषधासारखा, धूपासारखा किंवा कधीकधी मातीच्या सुगंधासारखा असतो. आणि जरी घरात कुठेही धूप किंवा सुगंधी वस्तू पेटवलेली नसली तरी तो गंध येतो. अनेक वेळा असे सांगितले जाते की हा गंध आत्म्याच्या प्रवासासाठी आलेल्या अदृश्य ऊर्जांचा असतो, ज्या त्या व्यक्तीला घेण्यासाठी जवळ येतात आणि त्या ऊर्जांसोबत एक वेगळी स्पंदने व सुगंध असतो. हा अनुभव बहुतेक वेळा त्या व्यक्तीच्या जवळ बसलेल्या लोकांना जाणवतो. कधी कधी हा गंध अत्यंत सौम्य आणि शांत करणारा असतो, तर कधी थोडा गूढ आणि खोल भावना निर्माण करणारा असतो, ज्यामुळे आपल्याला जाणवते की काहीतरी वेगळं घडणार आहे. आयुर्वेद आणि काही प्राचीन ग्रंथांमध्येही याचा उल्लेख सापडतो. तिथे सांगितले आहे की मृत्यूच्या आधी शरीरात काही रासायनिक बदल होतात, ज्यामुळे त्वचेवरून, श्वासातून आणि केसांमधून एक विशिष्ट प्रकारचा वास निघतो. पण आध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर हा संकेत केवळ शारीरिक नसून आत्मिक असतो, कारण जेव्हा आत्मा शरीर सोडून जाण्याची तयारी करतो तेव्हा त्याच्या सोबत येणाऱ्या सूक्ष्म शक्तींचा परिणाम म्हणून हा गंध पसरतो. हा पाचवा संकेत ओळखणे सोपे नसते, कारण कधी तो खूप सौम्य असतो आणि फक्त संवेदनशील लोकांनाच जाणवतो. पण जर आपण तो ओळखला तर समजावे की आपल्या जवळचा माणूस आता एका नवीन प्रवासाला निघणार आहे. अशा वेळी त्याच्या सोबत राहून त्याला प्रेम, आधार आणि शांती द्यावी, हीच खरी आपली जबाबदारी असते. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि यातून तुम्हाला काहीतरी नवे जाणून घेण्याची, समजून घेण्याची संधी मिळाली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांनाही नक्की पाठवा, जेणेकरून त्यांनाही या मौल्यवान आणि जीवनाशी संबंधित गोष्टींची माहिती मिळेल. आणि हो, आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण आम्ही तुमच्यासाठी
अशाच अनमोल आणि जीवनाला दिशा देणाऱ्या गोष्टी घेऊन येत राहू. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूच्या घंटीवरही क्लिक करा, जेणेकरून आम्ही नवा व्हिडिओ टाकताच त्याची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. जय श्री कृष्ण.